नमस्कार. आज मी तुमच्यासाठी जवसाचे हेल्दी लाडू घेऊन आले आहे. हे लाडू मी साखर आणि गूळ न घालता बनवलेले आहेत. तुम्हाला जर शुगर किंवा मधुमेहाचा त्रास असेल तरी तुम्ही हे जवसाचे लाडू खाऊ शकता. असे हेल्दी आणि मौसूत लाडू कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा लाडू रोज एक खाल्ला तर शरीराला चांगली ताकद मिळेल आणि तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरी ही रेसिपी खूप फायदेशीर आहे. चला तर मग आजच्या आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी जवस बियांची पावडर घेतलेली आहे. अर्धी वाटी जवस कढईमध्ये व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. ते पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरवरती याची अशा प्रकारे बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. याचा जर का एक व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल की ही पावडर मी कशी बनवली आणि जवसाचे फायदे काय आहेत, तर याचा एक व्हिडिओ मी यूट्यूबवर आधी शेअर केलेला होता. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. अशा प्रकारे ही जवस पावडर 1 वाटी मी इथे घेतलेली आहे. आता कढईमध्ये आपण लो फ्लेमवरती अर्धी वाटी एवढे पांढरे तीळ भाजून घेणार आहोत. तडतड उडेपर्यंत व्यवस्थित हे तीळ भाजून घ्यायचे आहेत, करपून द्यायचे नाही आहेत. आता या लाडूमुळे फायदे काय काय होणार आहेत, तर जवसामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचन सुधारतं आणि गॅस ॲसिडिटी कमी होते. जवसामधल्या ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी अशा जर काही तुमच्या समस्या असतील तर त्यांनाही आराम मिळतो. तीळ भाजून झाले की आता आपण कढईतून काढून घेऊया. आता याच कढईमध्ये लो फ्लेमवरती मी इथे 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप चिरून घेतले होते. ते खोबरं हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. सगळं काही भाजून घेतल्यामुळं लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते. त्यामुळे आपण हे सगळे जे साहित्य आहे ते भाजूनच घेणार आहोत. जवस खाल्ल्यावर लवकर पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे खाण्याची क्रेविंग पण कमी होते आणि जर तुम्ही वजन वगैरे कमी करत असाल तर तुम्हाला या लाडूचा खूप उपयोग होईल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये हा जवसाचा रोज एक लाडू ॲड करा, म्हणजे तुमचं वजन पटकन कमी व्हायला मदत होईल. अशा प्रकारे हे खोबरंही भाजून झालं आहे. आता याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे एवढं तूप घेणार आहे आणि या तुपामध्ये डिंक अर्धी वाटी घेऊन तळून घेणार आहे. हा डिंक छान फुलेपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता डिंक व्यवस्थित तळून झाला की तुपातून आपण काढून घेऊया. आता कढईमध्ये राहिलेल्या तुपामध्येच मी काही ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेणार आहे. इथे मी अर्धी वाटी काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. लो फ्लेमवरतीच हे सगळं काही भाजून घ्यायचं आहे. त्वचा चमकदार राहते जवसाच्या लाडूमुळे आणि तुम्हाला जर का केस गळतीचा काही त्रास असेल तर तोही त्रास तुमचा कमी होईल. ड्रायफ्रूट्स भाजून झाले की आपण आता कढईतून काढून घेऊया. आता याच कढईमध्ये थोडंसं चमच्याभर तूप शिल्लक आहे. त्यामध्ये मी 2 वाट्या एवढा खजूर घेत आहे. कारण आपण हा लाडू जो आहे तो साखर किंवा गूळ न घालता बनवतो आहे, त्यासाठी इथे मी खजूरचा वापर केलेला आहे. 2 वाट्या खजूर बिया काढून घेतलेला आहे. अगदी 2 मिनिट फक्त तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कढईतून काढून घेणार आहोत. जवस जे असतं ते उष्ण प्रवृत्तीचं असल्यामुळे थंडीमध्ये शरीराला उष्णता मिळते आणि काही तुमच्या अंगात कमजोरी असेल तर तीही दूर होते. आता सुकं खोबरं आणि जवस जे आहे ते आपण वेगळं वेगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेणार आहोत. बाकी तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि डिंक जो आहे तो एकत्र घेऊन बारीक केलात तरीही काही हरकत नाही. सर्वात आधी मी सुकं खोबरं बारीक करून घेते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे सुकं खोबरं एवढं असं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केलेलं सुकं खोबरं एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याचमध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि डिंक घालून बारीक करून घेते. त्यानंतर खजूर जो आहे तो सुद्धा सगळा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे. आता बारीक केलेल्या सगळ्या पदार्थ जे आहेत ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. डिंकसुद्धा मी बारीक करूनच घेतला होता. आता त्यामध्ये आपण जी 1 वाटी जवसाची पावडर घेतली होती ती घालून घेऊया. त्याचबरोबर पांढरे तीळही भाजून घेतले होते ते घातलेले आहेत. तुम्हाला जर अख्खे पांढरे तीळ ठेवायचे नसतील तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात बारीक केले तरीही चालतील. मी ते अख्खेच ठेवलेले आहेत. त्यामध्ये चवीपुरती 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून घ्यायचे आणि 1 जायफळ मी ते घेतलं होतं त्यातलं थोडंसं जायफळ मी ते किसून घालत आहे, म्हणजे लाडूही चवीला छान होईल. आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये तुम्ही बघू शकता कुठलाही पाक वगैरे न बनवता साखर किंवा गूळ न घालता हा लाडू खूप छान होतो चवीला आणि सगळं व्यवस्थित हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. खजूर जो आहे तो सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. अशा प्रकारे आता याही आपण थोडं थोडं मिश्रण घेऊया
आणि याचे लाडू तयार करून घेऊया। अगदी सहज असा लाडू वळला जातो। एका हाताने म्हटलं तरी याचा लाडू तुम्ही बांधू शकता। आता व्यवस्थित दोन्ही हातांनी प्रेस करून हे लाडू तयार करून घेऊयात। मिश्रण तुम्ही बघू शकता, कोणताही पाक न घालता सुद्धा लाडू व्यवस्थित तयार होते। वरून मी तूप सुद्धा घातलेलं नाहीये, तरी सुद्धा मिश्रण फडफडीत झालेलं नाहीये। खजूरमुळे मिश्रणाला एक छान बाइंडिंग येतं आणि लाडू छान सहज वळला जातो आणि चवीलाही छान होतो। हे पहा, तयार आहे आपला जवसाचा लाडू। अजून एक लाडू मी इथे तुम्हाला बनवून दाखवते। अशा प्रकारे थोडंसं मिश्रण घेऊन दोन्ही हाताने थोडं थोडं प्रेस करत हा लाडू इथे तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता खूप छान लाडू वळले जातात। मीडियम साईजचे लाडू मी इथे सगळ्या मिश्रणाचे बनवून घेत आहे। आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये इथे माझे 15 लाडू तयार झालेले आहेत। मीडियम साईजचे लाडू मी इथे बनवलेले आहेत। एक लाडू मी तुम्हाला दाखवते। हे पहा किती मऊसूत असा तयार झालेला आहे हा लाडू। अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे लोक हा लाडू खाऊ शकतात, असे हे लाडू तयार झालेले आहेत। तर असे हे घरगुती जवसाचे लाडू तयार झालेले आहेत। जवसामुळे पचन सुधारतं, बद्धकोष्ठता कमी होते। डिंक आणि खजूर तर शरीराला ऊर्जा आणि ताकद देतात, तर पांढऱ्या तिळामुळे हाडांना बळकटी मिळते। तसेच जवस वजन कमी करायला सुद्धा मदत करते। जर तुम्हाला अशी ही हेल्दी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। फ्लेवर्स आणि स्पाइसी या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे हेल्दी रेसिपीज तुम्हाला लगेच बघता येतील। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।